भैया भैया अरे हेक्टरी 50,000 मदत झालीच पाहिजे। एक मिनिट सर्व शेतकऱ्याला वन्य दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे। नागरिकांना मदत मिळालीच पाहिजे। अरे फोटोशूट करणाऱ्या मंत्र्याचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। अरे शेतकऱ्याचा अपमान करणाऱ्या मंत्र्याचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। अरे हरामखोर मंत्र्याचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। अरे फोटोशूट करणाऱ्या मंत्र्याचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे। अरे फोटोशूट करणाऱ्या मंत्र्याचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। एक मिनिट महाराष्ट्रात सरसकट वल्ला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे। अरे फोटोशूट करणाऱ्या मंत्र्याचं करायचं काय? अरे फोटोशूट करणाऱ्या मंत्र्याचं करायचं काय? बाजार येऊन पंचनामा करणाऱ्या मंत्र्याचं करायचं काय? बाजार येऊन मंत्र्याचं करायचं काय? अरे बांधावर येऊन पंचनामा करणाऱ्या मंत्र्याचं करायचं काय? मदत झालीच पाहिजे। अरे मुख्यमंत्र्याचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। अरे कांद्याला भाव भेटलाच पाहिजे। अरे नुकसानग्रस्त नागरिकांना मदत मिळालीच पाहिजे। जय जवान जय जवान जय जवान। बॅनर घ्या बॅनर हां झालं का एक काम करू त्यांची हे मंत्री लोक येतात शेतकऱ्यासोबत फोटो काढतात, अहो शेतकऱ्याचा अपमान करतात। आज 8 दिवस झाले महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झालेली आहे। अजूनपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला शासनाकडून मदत मिळालेली नाही आणि शासन फक्त त्यांचे फोटोशूट करतात, त्यांचं काम करतात, चालले जातात आणि ते पण त्यांच्याच पार्टीच्या लोकांचे पंचनामे करतात। पंचनामे करू नये, शेतकऱ्याच्या बांधावर येऊ नये, शेतकऱ्याला सरसकट नुकसान भरपाई हेक्टरी 50,000 रुपये द्यावा, नाहीतर शेतकऱ्याच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येईल। कारण शेतकरी आता हे झालेलं आहे, शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। अहो कितीतरी घरामध्ये पाणी गेले, भांडे वाहून गेले, कांदे वाहून गेले, ज्वारी भिजली, गहू भिजले, शेतकऱ्याला अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही। 8 दिवसापासून महापुराने थैमान घातलेलं आहे। हे मंत्री येतात, शेतकऱ्यासोबत फोटो काढतात, शेतकऱ्याचा अपमान करतात, शेतकऱ्याला कुठलीही मदत मिळत नाही आणि या फोटोशूट मंत्र्याचा आम्ही निषेध करत आहे। यांनी यानंतर कुठल्याही शेतकऱ्यासोबत फोटोशूट करू नये, फोटोशूट करणे यांनी तत्काळ थांबावे, नाहीतर जनता यांना रोडवर पण फिरू देणार नाही। सरकारचं करायचं काय? आज फोटोशूट करणाऱ्या मंत्र्याचं करायचं काय? आज शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी मदत झाली पाहिजे। त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो दिवाळीपर्यंत मदत शेतकऱ्याच्या खात्यात यायला पाहिजे, नाहीतर आम्ही तुम्हाला सांगतो शेतकऱ्याच्या वतीने अख्ख्या महाराष्ट्रात नाही का जलसमाधीचा आंदोलनाचा इशारा देतो। आता माझी सध्याची मक्काची परिस्थिती अशी का मक्का पाण्यामध्ये हे सरकार नाही का याचं कोणताही अधिकारी मक्कामध्ये आलेला नाही आहे। कोणता आला, तलाठीने आला, तहसीलदारने आलं, कोणीच नाही आलं। सध्या मक्का पाण्यामध्ये प्रशासन म्हणते की प्रशासन म्हणतं सरसकट कोणतं आहे सरसकट? तुम्ही आहे का ते काय म्हणते सरसकट तर तुम्ही आहे का याचं हे करून राहिले ना। सर सरकार पंचनामा करते, सरसकट द्यायचं म्हणते, मग किती देते हे पण सांगायला तयार नाही सरकार। नुसते 8 आणि 8.5 हजारामध्ये काय होतं सर? सरसकट फक्त 8-8.5 हेक्टरी देते काय? शेतकऱ्याला काय? शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे सर। आता तेवढं एकच पर्याय शेतकऱ्याकडे, जर सरकारने जर पंचनामे करायला तयार नाही, तलाठी करायला तयार नाही, कोणी यायला तयार, कोणी शेतकऱ्याकडे बघायला सुद्धा तयार नाही सर। शेवटी शेतकरी हातबल झालेला आहे, शेवटी त्याच्याकडे आत्महत्या केल्याशिवाय काही पर्याय नाही सर। ओके। अरे फोटोशूट करणाऱ्या मंत्र्याचं करायचं